नमस्कार, मी मंदाकिनी गुराव. मी आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल ज्योत इंडियाची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्तात्रयांचं आणि श्री स्वामी समर्थ माई माऊलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या प्रकट दिनापर्यंत आपण अशा कोणत्या साध्या सोप्या सेवा कराव्यात, त्या सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप असा सकारात्मक बदल होणार आहे आणि श्री स्वामी समर्थ माई माऊलींचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ माई माऊलींचे कृपा आशीर्वाद घेण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी, प्रत्येक काम आपली होऊन येण्यासाठी श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या अशा काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. त्या जर सेवा आपण केल्या ना तर खूप सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे आणि श्री स्वामी समर्थ माई माऊलींचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्यांचा जो वरदहस्त आहे तो त्यांचा वरदहस्त आपल्या संसारावर, आपल्या व्यापारावर, आपल्या नोकरीवर, आपल्या मुलाबाळांच्यावर राहणार आहे. आणि आत्ताचं जे आपण आयुष्य जगतोय ना त्याचबरोबर जे येणार जे आपलं आयुष्य आहे ना ते आपलं आयुष्य सुखमय होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की मी ज्या काही इथं तुम्हाला सेवा सांगणार आहेत ना त्यातल्या थोड्या जरी तुम्ही सेवा केल्या ना तर त्याचं फळ खूप छान असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग बघूया त्या सेवा कोणत्या आहेत ते. 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ माई माऊलींचा प्रकट दिन आहे. म्हणून मी इथं तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यावेळी हा व्हिडिओ तुमच्या निदर्शनास पडणार आहे ना त्या दिवसापासून, त्या क्षणापासून जरी तुम्ही काही ठराविक सेवा सुरू केला ना तर प्रकट दिनापर्यंत तुम्हाला खूप छान अशी प्रचिती आणि अनुभव पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम इथं तुम्हाला मी सांगू इच्छिते, ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत किंवा जे काही करायचं आहे ना ते पूर्ण भक्तीनं, पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण स्वामींना समर्पित भावनेनं लीन होऊन ह्या ज्या सेवा करायच्या आहेत, ही जी भक्ती करायची आहे, हे जे नामस्मरण करायचं आहे ना हे आपल्याला करायचं आहे. इथं तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छिते, ज्या अर्थी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय ना त्या अर्थी श्री स्वामी समर्थ माई माऊलींनाच तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये लीन करून घ्यायचं आहे, त्यांच्या सेवेमध्ये रुजू करून घ्यायचं आहे, त्यांचं शिष्य म्हणून तुम्हाला स्वीकारायचं आहे. कारण कसं होत असते बघा, स्वामींच्या मनातून इच्छा असल्याशिवाय, स्वामींची कृपा आशीर्वाद असल्याशिवाय कोणीही स्वामी भक्तीमध्ये येत नाही किंवा कोणीही स्वामी सेवा करत नाही. म्हणून मी इथं तुम्हाला सांगू इच्छिते, ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना त्या अर्थी तुम्ही खूप भाग्यवान आहे. म्हणून मी इथं तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ बघितल्यानंतर ह्यातल्या काही ठराविक सेवा ह्या तुम्हाला करायच्याच करायच्या आहेत. सर्वप्रथम इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते, आजपासून प्रकट दिनापर्यंत तुम्हाला हे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ना ह्याचा दररोज आपल्याला एक दिवसीय अखंड पाठ आपल्या घरामध्ये करायचा आहे. पत्नीनं करा, पतीनं करा, कुणीही करा. ज्याला बाबा जास्त काम आहेत ना त्यांनी काय करायचं आहे, दररोज 1 ते 3 अध्याय असं तुम्ही 7 दिवस पारायण करू शकताय. म्हणजे जोपर्यंत प्रकट दिन आहे ना तोपर्यंत ते पारायण चालू ठेवायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 ते 7 अध्याय असे 3 दिवसात पारायण पूर्ण करून प्रकट दिनापर्यंत जेवढी पारायण होणार आहेत ना तेवढी पारायण आपल्याला पूर्ण करायची आहेत. श्री स्वामी समर्थ माई माऊलींचा चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना तो श्री समर्थ माई माऊलींचा प्राण आहे. आजच्या या दिवसापासून प्रकट दिनापर्यंत जेवढं वाचन करणं तुम्हाला शक्य आहे ना तेवढं तुम्ही वाचन घरामध्ये करायचं आहे. आणखीन एक मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यावेळी आपण घरामध्ये असं वाचन सुरू करणार ना त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ माई माऊलींचं जिथं मंदिर आहे, जिथं मठ आहे तिथं जायचं आहे आणि त्यांना आपल्याला साकडं घालायचं आहे. मंदिर मठामध्ये जाताना काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ न्यायचा आहे, एक जे पिवळ्या कलरचं फूल आहे ते फूल न्यायचं आहे. चाफ्याचं फूल मिळालं तर खूप उत्तम, पण जर का तुम्हाला जर चाफ्याचं फूल नाही ना मिळालं तर तुम्ही झेंडूचं पिवळं फूल नेलं तर चालतंय, गुलाबाचं पिवळं फूल नेलं तर चालतंय. त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगेन खडी साखर आपल्याला न्यायची आहे, 5 केळी न्यायची आहे, तेल न्यायचं आहे दिव्यामध्ये घालायला. मग तसं स्वामींच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये बघा अखंड दीप प्रज्वलन सुरू असते ना. मग आपल्याला काय करायचं आहे, जे आपण तेल नेलेलं आहे ना ते तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. तो नारळ नेलेला आहे तो नारळ श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या मूर्तीच्या समोर ठेवायचा आहे. नारळावर आपल्याला एक पाण्याचा विडाही ठेवायचा आहे, त्या विड्यावरती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. त्याच्यानंतर जे आपण पिवळं फूल नेले, खडी साखर नेले त्याच्यावर ठेवायचं आहे. ते तसं ठेवल्यानंतर काय करायचं आहे, एक टक ना श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या मूर्तीकडे आपल्याला थोडा वेळ बघायचं आहे. ते बघून झाल्यानंतर काय करायचं आहे, डोळे मिटायचे आहेत आणि डोळे मिटल्यानंतर काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ माई माऊलींना साकडं घालायचं आहे. त्यांना सांगायचं आहे, माऊली ही जी सेवा आहे ना किंवा ही जी माझी भक्ती आहे ना ही माझी सेवा भक्ती मान्य करून घे. मी जी ही तुमची सेवा करत आहे ना ही सेवा पूर्ण समर्पित भावनेनं करत आहे, चांगला मनामध्ये हेतू ठेवून करत आहे. माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा. माझ्याकडून तुमची सेवा अशीच अखंड रूपानं करून घ्या. स्वामी समर्थ माई माऊलींना साकडं घालायचं आहे. असं त्यांना साकडं घातल्यानंतर थोडा वेळ मंदिरामध्ये बसून आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ माई माऊलींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जेवढा तुम्हाला शक्य आहे ना समर्थ माई माऊलींचा थोडा वेळ आपल्याला मंदिरामध्ये बसून जप करायचा आहे. मग मंदिरामधून आपल्याला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर काय करायचं आहे, देवाऱ्यामध्ये जे आपले देवी देवता आहेत ना त्या सगळ्यांचं आवाहन करायचं आहे. स्वामी समर्थ माई माऊलींचा जो काही आपल्याकडे मूर्ती आहे, जो काही
फोटो आहे ना त्याच्यासमोर आपल्याला बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ माई माऊलींचं जे हे मी म्हणलं ना तुम्हाला सारामृत आहे ना, ह्या सारामृताचा अखंड पाठ आपल्याला करायचा आहे। मी तुम्हाला सांगितलं तसं ज्यांना शक्य आहे ना त्यांनी दररोज 3 अध्याय वाचून जेवढी पारायण होते ना तेवढी पारायण प्रकट दिनापर्यंत केली तर चालते। ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज 7 अध्याय वाचून जेवढी पारायण प्रकट दिनापर्यंत होते तेवढी प्रकट दिनापर्यंत पारायण केली तरी पण चालते। त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ नामाची एक माळ घ्यायची आहे, तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, त्याचबरोबर श्री स्वामी स्तवन पण म्हणायचं आहे। ते म्हणल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताची जी सेवा करायची आहे ना ती सेवा आपल्याला सुरू करायची आहे। ते तसं वाचन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, श्री गणेशाची आरती करायची आहे। श्री गणेशाची आरती केल्याबरोबरच त्या देवतेचा ज्या दिवशी वार असेल ना त्या देवतेची आरती करायची आहे, श्री स्वामी समर्थ माई माऊलींची आरती करायची आहे। ह्या आरती करून झाल्यानंतर काय करायचं आहे, जो काय आपण घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे ना त्याचा जो प्रसाद आहे ना तो प्रसाद श्री स्वामी समर्थ माई माऊलींना आपल्याला दाखवायचा आहे, देवाऱ्यातील सगळ्या देवी देवतांना दाखवायचा। हे करून झाल्यानंतर काय करायचं आहे, दिवसभर आपल्याला श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या नामाचा जप करायचा आहे। आपण कोणतेही काम करत असू द्या, तुम्ही नोकरी करत असा, व्यवसाय करत असा, घरकाम करत असा, गृहिणी असा, नोकरदार असा, व्यावसायिक असा, कुणीही असू द्या, आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी शक्य होईल ना त्यावेळी मनातल्या मनामध्ये स्वामी समर्थ नामाचा जप अखंडपणे चालू ठेवायचा आहे। स्वामी समर्थ माई माऊलींचं नामस्मरण करायचं आहे। काय होतंय बघा, ह्या ज्या काही आपण सेवा करतो, जे काही पूजापाठ करतो ना, किंवा हे जे आपण स्वामींना अभिषेक करणं, सगळ्या देवी देवतांना अभिषेक करणं, हे आपण आपल्या समाधानासाठी करतो। पण काय होत असते बघा, जास्तीत जास्त श्री स्वामी आहेत ना हे श्री स्वामी नामस्मरणाचे भुकेलेले आहेत, त्यांना जास्तीत जास्त नामस्मरण करणारी लोक आवडतात। म्हणून मी तर तुम्हाला सांगेन, एखादी सेवा कमी राहू देत पण जास्तीत जास्त या कालावधीमध्ये प्रकट दिनापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा। मी म्हणेन की ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे, फोटो आहे, ते तर भाग्यवान आहे, ते तर ही सेवा करणारच आहेत। पण मी तुम्हाला सांगेन, ज्यांच्या घरामध्ये मूर्ती नाही, फोटो नाही, त्यांनी या पिरियडमध्ये जर मनापासूनच खरंच तुम्हाला स्वामींची भक्ती करायची असेल, सेवा करायची असेल, तर आजपासून प्रकट दिनापर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती आणू शकताय, फोटो आणू शकताय, षोडशोपचारे श्री स्वामी समर्थ माई माऊलींची सेवा आहे ना ती सेवा सुरू करू शकताय। कारण काय होतंय बघा, श्री स्वामी समर्थ माई माऊलींना ब्रह्मांड नायक म्हणतात, कारण त्यांच्यापासून कधीही कोणतेही दुःख किंवा कोणतेही त्रास लपलेले नाहीत। पण मी तर तुम्हाला आणखीन सांगेन की ज्यांना जास्तीत जास्त दुःखाचा सामना करावा लागतो, ज्यांना जास्तीत जास्त त्रास सहन करावे लागतात ना, त्याच लोकांना देव भरभरून देत असतोय। त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप होऊन येत असतं, त्यांचे चांगले दिवस येणार असते, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणार असते। म्हणून अशाच लोकांची स्वामी जे असतात ना ते परीक्षा बघत असतात। म्हणून मी तर तुम्हाला सांगेन, काही जण कसे म्हणत असतात, आम्हाला एवढं दुःख आहे आणि आम्ही कशासाठी सेवा करायची, स्वामींना जर आमचं चांगलं करायचं असतं तर आम्हाला एवढं दुःख दिलं नसतं। मी तर त्यांना सांगू इच्छिते, ज्या अर्थी तुम्हाला एवढ्या दुःखाला सामोरं जायला लागलेलं आहे, ज्या अर्थी तुमच्या आयुष्यामध्ये एवढी संकट आहेत ना, त्या अर्थी तुम्हाला स्वामी एवढं भरभरून देणार आहेत ना की तुम्ही शब्दातच कल्पना करू शकत नाही आणि ते तुम्ही मनात पण आणू शकत नाही। म्हणून मी तर तुम्हाला सांगेन, ही एक खूप छान संधी तुम्हाला चालून आलेली आहे। आजपासून प्रकट दिनापर्यंत जरी तुम्ही सेवा चालू केली ना तर कधीही तुम्ही श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या सेवेमधून बाजूला होणार नाही। कायम अखंड रूपानं, कायम आयुष्यभर, प्रत्येक पिढ्याने पिढ्या तुम्ही श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या सेवेमध्ये राहणार आहे। म्हणून मी तर तुम्हाला सांगते की आजपासून तुम्ही प्रकट दिनापर्यंत जास्तीत जास्त सेवा करायची राहू द्या, थोडंसं नामस्मरण करा, त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हा आणि त्यांच्यावर विश्वास टाका, समर्पित भावनेनं त्यांना लीन व्हा। आणि असं जर तुम्ही समर्पित भावनेनं त्यांना लीन झाला, ह्या छोट्या छोट्या त्यांच्या सेवा केली, श्री स्वामी स्तवन म्हणणं, तारक मंत्र म्हणणं, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणं, ह्या साध्या साध्या जरी तुम्ही सेवा केल्या ना तरी तुम्हाला जो अनुभव आहे ना तो अनुभव आणि प्रचिती येणार आहे। म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, मनामधून जर तुमच्या खरंच बाबा श्री स्वामी समर्थ माई माऊलींच्या सेवेमध्ये यायचं असेल, तुम्ही नक्की या सेवेमध्ये या आणि आयुष्यात होणारे बदल बघा। आणखीन एक मी तर तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यावेळेस आपण हे असं वाचन करतो ना त्यावेळी कसं होत असते बघा, काही अडचणी आपल्याला येत असते, जसं की महिलांना मासिक पाळीची अडचण असू शकते किंवा इतरांना बाबा काहीतरी इतर अडचणी असते आणि आपल्याला वाचन करणं शक्य नसेल ना तर आपल्याकडे मोबाईल तर आहे ना, त्या मोबाईलमध्ये पण आपण हे जे स्वामी समर्थ माई माऊलींचे अध्याय आहेत किंवा हा जो तारक मंत्र आहे, नामस्मरण आहे ना, हे आपण ऐकू शकतोय, आपण करू शकतोय, आपण वाचू शकतोय। म्हणून मी तर तुम्हाला सांगेन की मोबाईलवर जरी आपण ह्या सेवा केल्या तरी जी आपली ही सेवा आहे ना ही सेवा आपली फलदायी होत असते। जे व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ माई माऊलींचा प्रकट दिन आपण घरामध्येच कसा साजरी करायचा, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ माई माऊलींना आपण घरामध्येच कसं गुरु करून घ्यायचं, हे पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे। मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये। हा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओला शेअर करा,
लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.